नमस्कार. खूप दिवसांनी मी मम्मीकडे गेली होती आणि आम्ही गेल्यानंतर भाजीला घेऊन आली होती, पपई घेऊन आली होती आणि दूध वगैरे घेऊन आली होती. आणि जशी मम्मी बाहेर गेली होती ना, तशी बेला एकदम शांत बसली होती बरं का. आणि घरून जशी मम्मी घरी आली ना, तशी हिची मस्ती सुरू झाली आणि कूलर खराब झाला होता. त्यामुळे मम्मी ते फॅन जोडत होती आणि ती तिथं जाऊन मम्मीला चावत होती, मस्ती करत होती. तिथून मला पण मारत होती ती एकदम धरत होती चावायला. आणि इतकी मस्ती करते नाही आणि जशी मम्मी मम्मी असल्यावरच ही मस्ती करते बरं का. ती मम्मी असल्यावर तिला एक वेगळ्याच लेवलचा कॉन्फिडन्स येतो मस्ती करायला. आणि ती घरी नसली ना की एकदम शांत बसून राहणार, म्याव करणार नाही, काही खाणार नाही, झोपून घेणार. आणि छोट्या भांड्यामध्ये पाणी दिलं ना तिला, तेव्हा प्यायचंच नसतं पाणी. का काय माहिती, का चांगलं वाटत नाही तिला त्या छोट्या भांड्यामध्ये पाणी प्यायला. असं मोठे पातेली किंवा तांबे वगैरे जेव्हा भरतो ना आपण, तेव्हा ना मुद्दाम त्याच्यात जाऊन तोंड घालणार. मम्मीने ते भांडे घासण्यासाठी पातेलं भरून ठेवलं होतं, त्याच्यात जाऊन तोंड घातलं. त्यानंतर झोपली होती ती, त्यामुळे आम्ही स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि उठली संध्याकाळी 9, 9:30च्या सुमारास ना आम्ही ते चीक काढत होतो, कारण मम्मीला गव्हाच्या कुरडया करायच्या होत्या. तिने गहू भिजत घातलं होतं, त्याच्यासाठीच मी मदत करत होते. आणि बेलाचं बघा इथं मस्त आरामात उठून बसली होती. असा होता आजचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.